वासंबे मोहोपाडा जिल्हा परिषद हद्दीतील लोधिवली सीएनजी पंपाजवळील सर्वे नंबर 8 मधील जमिनीत सुरू असलेले गृहप्रकल्पाचे कामकाज आणि मोठ्या प्रमाणावर सुरू असलेले दगड खोदकाम यामुळे परिसरातील स्थानिक नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला असून येथील दगड खोदकामामुळे बबन मुकुंद शितकंदे, नितीन पांडुरंग शितकंदे यांच्या घरांना तर नजीकच्या श्री हनुमान मंदिराच्या प्रवेशद्वारावर तडे गेले असून राहत्या मालमत्तेस गंभीर धोका निर्माण झाल्याची तक्रार पुढे आली। दगड खोदकामामुळे परिसरात तीव्र कंपन निर्माण होत आहे। दरम्यान सदर ठिकाणी सुरू असलेल्या कामकाजामुळे मोठ्या प्रमाणावर ध्वनी प्रदूषण होत असून त्यामुळे परिसरातील नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले। विशेष म्हणजे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याची तक्रार नागरिकांकडून करण्यात आली। पार्श्वभूमीवर स्थानिक नागरिकांनी लोधिवली ग्रामपंचायत, चौक महसूल, खालापूर महसूल, MSRDC प्रशासनाकडे लेखी तक्रार सादर करून प्रकरणाची तात्काळ चौकशी करण्याची मागणी केली। माझे नाव सुरेश सकाराम पाटील आणि प्रवीण बबन शितकंदे आणि नितीन पांडुरंग शितकंदे, आम्ही सर्वजण लोधिवली वाडा येथील कायमस्वरूपी रहिवासी। आम्ही वर्षानुवर्षे इथेच राहतो। आमची घरदार आहेत। आमच्या शेजारी जे बिल्डरनी काम चालू केले आणि कुरंगले म्हणून शेतकरी आहेत, तेही त्यांना बिल्डिंग बांधण्याकरता जमीन दिलेली। ही जमीन देताना ते कुठला परमिशन घेतला किंवा कुठला परमिशन आणले त्याचा अजून परत काही नाही। आम्ही सरकार दप्तरी गेल्यानंतर तिथं आम्हाला सांगितलं की हे कुठलाही परमिशन घेतलेला नाही आहे किंवा कुठलीही अशी प्रत घेतलेली नाही का जेणेकरून यांना काम चालू करता येईल। यांचं दिवस रात्र काम चालू आहे। हे सकाळी 6ला पण मशीन चालू करतात, 5ला पण चालू करतात, रात्री 10, 11, 11 वाजेवर मशीन चालू होतं। पूर्णपणे दगड वगैरे आमच्या घराकडे येतोय, पूर्ण घर हादरतोय। आता काल परवा माझ्या बहिणीच्या घरातला ॲक्वागार्ड कोसलून पाणीची लाईन वगैरे सर्व बंद झाली। त्यानंतर तो जो रस्ता आहे, येण्याचा जो रस्ता आहे, हा वर्षानुवर्षे 100-200 वर्षापासून हा रस्ता रहदारीचा चालू आहे। ते आज त्या रस्त्याला गेट टाकला, गेट टाकून हा रस्ता ते थांबवलेला आहे आणि आम्ही विचारणा केली असता आम्हाला सांगतात का तुम्हाला पर्याय रस्ता देणार आहे। पर्याय रस्ता कुठून आहे? तर जिथं पाण्याची नदी आहे, जिथं पाण्याचा ओढा आहे, त्यातून ते सांगतात का तिथं ऑलरेडी वर्षानुवर्ष पाणी साचतोय। त्या पाण्याची तुंबी पूर्णपणे या घराकडे येते। मग जर भविष्यात हा जर प्रश्न उद्भवला, बिल्डर 1-2 वर्षात बिल्डिंग मधून निघून जाईल, नंतरचे प्रॉब्लेम कोण बघणार किंवा नंतरचे प्रॉब्लेम कोण सॉल्व्ह करणार? तर तो नदीचा एक आमचा मोठा प्रश्न आहे। त्याच्यानंतर आमचा प्रश्न आहे मेन रस्त्याचा। जर आमचा वर्षानुवर्ष जो रस्ता आहे किंवा पुढील वरती जाणारा डॅम, सरकारी डॅम आहे किंवा MSRDCच्या जागा आहेत, त्यांना पूर्णपणे जाणारा हा रस्ता आहे आणि तो येणे म्हणून वापरलेला रस्ता आहे। मग हा रस्ता यांना कुठल्या कायद्याने बंद करता येतो? आणि सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे ह्या भागामध्ये इको सेन्सिटिव्ह झोन असल्यामुळं यांना एवढी मोठी बिल्डिंग बांधण्याचा परमिशन दिला कोणी? आणि जर परमिशन भेटलाय तर याच्या पाठीमागं कोण आका आहे? तो आका पण आम्हाला शोधायचा आहे। आणि सविस्तर म्हणजे आम्ही ग्रामस्थ असल्यामुळं आम्हाला इथं कुठल्याही प्रकारचा त्रास होता कामाच नाही। तुम्ही जे काय पोकलणी वगैरे लावल्यात त्याचं परमिशन घेतलंय का? कुठलंही उत्खनन करताना पहिल्यांदा रॉयल्टी भरली जाते, शासनाला कर भरला जातो। तो कराची पावती तुमच्याकडे आहे का? तुम्ही कुठल्या हिशोबाने उत्खनन करता? आम्ही ज्यावेळी पोलीस स्टेशनला किंवा मंडल अधिकारी किंवा तहसीलदारांकडे गेलो तर ते लोक आमच्याकडे कानाडोला करतात का हे असं नाही तसं नाही करून असा दिवस ढकलत चाललेले आहेत। मग आम्ही नागरिक म्हणून आम्हाला जगण्याचा अधिकार आहे का नाही आहे? मग हे जर असं चालत राहिलं तर कसं काय व्हायचं? आम्हाला आमचा जो रस्ता आहे कायमस्वरूपी तो रस्ता आम्हाला पाहिजे। त्याच्यानंतर जे काही काम चालू आहे त्या कामाचा आम्हाला कुठलाही इथं त्रास होता कामच नाही आमच्या घराला होता कामच नाही, घरातल्या माणसांना होता काम। प्रवीण बबन शितकंदे, मी इथे राहते। इथे वर्षानुवर्ष राहत आहे, 100-200 वर्षापासून पूर्वीपासून राहत आहे। इथे येणे जाण्यासाठी आमच्या रस्त्यामध्ये गेट लावण्यात आला आहे आणि वरून नवीन पाण्याची लाईन आलेली आहे, तिथं गेटवर अडवण्यात आले आहे। गेटवर अडवण्यात आलेले आहे। तसेच यांचं काम परमिशन घेऊन चालू आहे की नाही ते हे करण्यात यावे, चौकशी करण्यात यावी। तसेच याच्यामध्ये कोणाचा हात आहे ती चौकशी करण्यात यावी। यांच्याकडे लेटर आहे का नाही ते यांची पाहणी करण्यात यावी।